सभापती महोदय, धन्यवाद. या खाजगी अनुदानित आदिवासी आश्रमशाळातील कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली आणि अधिनियम हे दोनही आपण लागू केलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा निर्णय आपण जो सांगता आहात तो निर्णय या अधिनियमाला आणि नियमावलीला चॅलेंज करणारा नाही, तो वेगळ्या संदर्भातला निर्णय आहे. त्यामुळे इथे हे सूत्र लागू होत नाही. आपण ज्या पद्धतीने हा निर्णय लागू केला, जो आपण 8 जून 2016चा जो GR आहे, या GRच्या मध्ये आपण MEPSच्या संदर्भात उल्लेख केलेला जो आहे तो 25A केलेला आहे. हे प्रकरण 25A मध्ये मोडणार नाही, कारण हे विद्यार्थी जे आहे, विद्यार्थी कमी झाले म्हणून आश्रमशाळा बंद पडली. जर 2 सिच्युएशनमध्ये जर शाळा बंद पडली असेल तर मात्र त्या ठिकाणी ते शिक्षक वेटिंग लिस्टवर 25A प्रमाणे येतात. हे 25Aचं प्रकरणच नाही, हे 26चं प्रकरण आहे, 27चं प्रकरण आहे. 26 आणि 27चा हा नियम यांना आपण लागू करणार आहात काय, हा माझा या संदर्भातला पहिला प्रश्न आहे. सोपी गोष्ट आहे. 25A मध्ये 2 सिच्युएशन्स आहेत. नंबर 1, आपल्या खात्याने आश्रमशाळेची मान्यता अनियमिततेच्या कारणावरून काढून घेणे हे एक कारण आहे, किंवा संस्थेने आपल्या लहरीप्रमाणे त्या शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा विचार न करता शाळा बंद करणे. या दोन्ही सिच्युएशनमध्ये जिथे शिक्षकांची जबाबदारी नाही किंवा मुख्याध्यापकाची जबाबदारी नाही बंद होण्यामध्ये, ते त्याला जबाबदार नाहीत, अशा सिच्युएशनमध्ये 26 लावावा लागतो, 27 लावावा लागतो. आपल्या या ठिकाणी अधिकाऱ्यांनी इंटरप्रिट करताना 25A लावला आणि त्यामुळे ते प्रतीक्षा सूचीवर गेलेत आणि प्रतीक्षा सूचीवरल्या त्या कर्मचाऱ्यांना नो वर्क नो पे हे सूत्र लागू होतं. हे आम्हाला मान्य आहे. म्हणून माझा प्रश्न आहे की 26-27 आपण जर लागू केलं आहे तर यांचा प्रश्न ताबडतोब मिटतो. दुसरं, शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 मध्ये जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे जे शिक्षक अतिरिक्त होतात त्या अतिरिक्त शिक्षकांना आधी अनुदानित शाळेमध्ये सामावून घेण्याचा ठरलेला आहे. आधी अनुदानित शाळेमध्ये जर जागा रिक्त नसेल तर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, इव्हन आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभागामध्ये जर जागा रिक्त असतील तर खाजगी माध्यमिक आणि प्राथमिक शाळेमधल्या शिक्षकांना त्या ठिकाणी समाविष्ट करावं, अशा प्रकारचा 15 मार्च 2024चा GR आहे. आणि तो शासन निर्णय आपल्या विभागाशी आणि अर्थ विभागाशी तो कन्सल्ट करून काढलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जी तरतूद याच्यामध्ये आहे 15 मार्च 2024 मध्ये जी तरतूद आहे त्यानुसार या शिक्षकांना आपण तिथे आपल्याकडे अतिरिक्त झाल्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा नगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये किंवा खाजगी शाळेमध्ये या 15 मार्च 2024चा अर्थ काढून आपण त्यांना तो लागू करणार आहात काय?